पुढील भागामध्ये आपल्याला सुंदर असा एपिसोड तर पाहायचाच आहे, पण त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या मिराज व्हॉइस या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता। तर आता प्रेक्षकांनो, इथे पुढील भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि रंजक होत असतो, कारण आपल्याला माहीतच आहे जे काही भोले बाबा म्हणजेच की भोले बाबा चिमटेवाले बाबा जे आहेत ते इथे घरी आलेले असतात। आणि हे चिमटेवाले बाबा कोण आहेत तर हे दुसरे तिसरे कोणीही नसून आपली पिंकी आहे। कारण पिंकीला आता इथे मधुराणीला धडा शिकवायचा असतो, कारण मधुराणीने इथे आता तिच्यावरती काही आरोप केलेले असतात। कोणते आरोप तर इथे मधुराणीचा जो काही एक हार गायब झालेला असतो तो हार स्वतः तिनेच गायब करून पिंकीवरती आरोप घेतलेला असतो, आणि पिंकीला ही गोष्ट सहन न झाल्यामुळे ती आता इथे चिमटेवाले बाबा बनून आलेली असते। आणि चिमटेवाले बाबा बनून आल्याच्या नंतर इथे घरच्या सर्वांनाच धडा शिकवण्याच्या प्रयत्नामध्ये असते। आणि तेव्हा आता इथे ती जेव्हा घरामध्ये येते आणि घरामध्ये आल्याच्या नंतर इथे आता ती सांगत असते की जो हार आहे तो इथे तुमच्या घरातच आहे, चला मी तुम्हाला कुठे आहे ते दाखवते। असं म्हणूनच ती आता मधूच्या खोलीमध्ये त्यांना घेऊन जाते। मधूच्या खोलीमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर तो हार जो आहे तो मधूच्याच कपाटामध्ये सापडतो, आणि मधूच्या कपाटामध्ये सापडल्याच्या नंतर इथे मधूला घरातील सर्व लोक खूप ओरडत असतात। ऋतुजा म्हणते, राणी हे का सर्व काय आहे, तुझ्याच कपाटामध्ये तुझा हार होता तर तू हार गायब झाल्याची कंप्लेंट कशी केली, किंवा एवढा कांगावा का केलास, त्या पिंकीवर कशामुळे आरोप केलेला आहेस तू, असं इथे ऋतुजा बोलत असते। इकडे मात्र ज्या रुक्मिणी रत्नपारखी आहे त्या म्हणत असतात की हे सर्व काही काय चाललेलं आहे, तुझी हिंमत कशी झाली एवढं सर्व काही खोटं बोलण्याची आणि एवढ्या सर्व काही चुका करण्याची, असं इथे कोणी करू शकतं का, असं सुद्धा आता इथे जी काही आपली रुक्मिणी रत्नपारखी आहे त्या इथे बोलत असतात। आणि तेव्हा मधू एकच गोष्ट बोलत असते की मला माहिती नाही हार जो आहे तो इथे कसा आला, कोणी ठेवला, मला असं वाटतंय की पिंकीने हा हार चोरला असेल आणि त्यानंतर तिनेच इथे या कपाटामध्ये हा हार आणून ठेवला असेल, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते। पण आता इथे रुक्मिणी रत्नपारखी खूपच चिडलेल्या असतात, त्या म्हणत असतात की बाद झालं, आता तू किती खोटं बोलणार आहेस। तेव्हा पिंकी म्हणत असते की हे सर्व काही ज्याने केलेलं आहे त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे, आणि त्या बिचाऱ्या पोरीवरती तुम्ही आरोप केलेला आहे, असं कसं होऊ शकतं, किती घोर अनर्थ आहे हा, असं म्हणूनच आता इथे मधूला खूप सर्वजण ओरडलेले असतात। तर इकडे दुसऱ्या बाजूला आता जो काही राघव आहे तो सुद्धा घरी येण्याचा प्रयत्न करत असतो। आणि जेव्हा हे लोक जेव्हा हॉलमध्ये येतात तेव्हा आता ज्या पार्वती मुकादम असतात त्या म्हणत असतात की काही कर आणि पण आता या बाबांचे तू माफी माग, पाय धरून माफी माग, असं इथे तिला सांगत असतात। आणि तेव्हा ती जी काही मधू आहे ती मधू म्हणत असते की ठीक आहे मी माफी मागते, आणि तेव्हा पिंकीच्या पायाला म्हणजेच की त्या बाबांच्या पायाला धरून ती माफी मागण्याचा प्रयत्न करत असते। आणि तेव्हा इथे ते बाबा म्हणत असतात की नाही, तुम्हाला माफी जर मागायची असेल तर तुम्ही माफी माझी मागू नका, तुम्ही त्या मुलीची माफी मागा ज्या मुलीसोबत तुम्ही असा अन्याय केलेला आहे, त्या मुलीची तुम्ही इथे माफी मागा, असं सुद्धा आता इथे बोलण्यात येतं। आणि त्यावर आता इथे आम्ही येतो असं म्हणून आता ती तिथून जात असते। तर आता तेव्हा जाताना इथे जी काही आपली मधुराणी आहे ती त्यांना आवाज देते, आणि मधुराणीने आवाज दिल्याच्या नंतर जे काही बाबा आहेत ते आहे त्याच ठिकाणी थांबतात, आणि आहे त्याच ठिकाणी थांबल्याच्या नंतर मधुराणी त्यांच्याजवळ जाते आणि त्यांना म्हणत असते की मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही, मी तुम्हाला चांगलंच लक्षात ठेवेन। आणि तेव्हा पिंकी सुद्धा त्यांना म्हणत असते की हो, मी सुद्धा तुम्हाला कधीच विसरणार नाही, मी सुद्धा तुम्हाला चांगलंच लक्षात ठेवेन, असं सुद्धा इथे ती बोलत असते।
तर आता प्रेक्षकांनो इथे हे सर्व काही झाल्याच्या नंतर ती निघून जाते आणि जो काही आपला राघव आहे त्याने इथे सिंधू आणि कृष्णाच्या केसांची DNA टेस्ट केलेली असते. हे जर DNA टेस्ट मॅच झाली तरच मग आता इथे कृष्णाची आहे ती सिंधू आहे आणि सिंधू जी आहे ती कृष्णा आहे हे सर्व काही शोधून काढता येईल असं म्हटल्याच्या नंतर ते पेपर आलेले असतात आणि ते पेपर आता राघवच्या हाती लागू नये म्हणून इथे जी काही आपली पिंकी आहे ती अतोनात प्रयत्न करत असते आणि तिनं ते पेपर पूर्ण ओले करून हातामध्ये कुस्करून त्याचे पूर्ण ते हवेत उडवलेले असतात. तेव्हा मधूला खूप टेन्शन आलेलं असतं. ती म्हणत असते की आता तो कागद दे, तू त्याची जादू केलेली आहेस. पण आता पिंकी म्हणत असते की मी एवढं शिकलेले आहे, मी जादू केलेला परत पेपर कसा मिळवायचा हे मी शिकलेले नाही असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तर आता प्रेक्षकांना आजच्या एपिसोडमध्ये एवढंच. उद्याचा एपिसोड पाहायचा असेल तर आपल्या मिराज भाईच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण पुढील भाग खूपच सुंदर असणार आहे. कारण पुढील भागामध्ये इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की इथे आता सिंधू परत आलेली असते. कारण आता जे पेपर असतात ना, जे त्याने रिपोर्ट DNA टेस्ट केलेले असतात ते पिंकीला तो दाखवत असतो. तू एक कॉपी फाडलेली आहेस किंवा गहाळ केलेली आहेस, पण दुसरी कॉपी कुठे लावणार आहेस? आणि ही माझ्याकडे दुसरी कॉपी सुद्धा आहे. आणि तेवढ्यात येते सिंधू येते आणि सिंधू आल्याच्यानंतर राघवच्या अलगद हातातली ती कॉपी काढून घेत असते, तो पेपर ते रिपोर्ट काढून घेत असते. आणि आता राघवला खूपच मोठा धक्का बसलेला असतो की कृष्णा परत आलेली आहे. इथे पिंकी मात्र खूप खुश झालेली असते की कृष्णा परत आलेली आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो, आता कृष्णा परत आली, ती कुठे गेली, काय केलं, सावी भेटली का नाही, ह्या सुद्धा गोष्टी, ह्या सुद्धा सत्याचा खूप मोठा खुलासा येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या मिराज व्हॉइस या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत, अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.